आवडीची कामे करायला मिळाल्याने त्यांचा उत्साह होता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली. त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध झालेल्या बालसभेच्या सगळ्या शाळेने कौतुक केले. पाहूया तरी कशी झाली ही बालसभा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव नीता. 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे. या बालसभेचे नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे केले आहे. माझा वर्गमित्र पुनाली याने या बालसभेचे अध्यक्ष करावे अशी मी वर्गाच्या वतीने विनंती करते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे अशी मी त्यांना विनंती करते. स्वागत कार्यक्रम सुरू करूया. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मी प्रियंका यांना विनंती करते की त्यांचे स्टेजवर यावे. नीलमकर यांचे स्वागत करण्यासाठी प्रणाली यांना बोलवलं आहे. माझे स्वागत करण्यासाठी जान्हवी यांना मी स्टेजवर बोलवले. अनवर यांचे स्वागत करण्यासाठी धनंजय स्टेजवर येतील. कुणाल यांचे स्वागत करण्यासाठी दर्शन स्टेजवर येतील. गुरप्रीत यांचे स्वागत करण्यासाठी मी आरोह यांना स्टेजवर बोलवले. यापुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे. आता आपण दोन थोर व्यक्तींचे विचार, त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूया. तर 5वीच्या वर्गातील अनवर आपले विचार मांडेल. नमस्कार, माझे नाव अनवर. सन्माननीय व्यासपीठ आहे माझ्या मुलांनी. आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे. मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांनी यांना अडचणग्रस्त सहन करावे लागले, पण तरी ते आपल्या विचारांपासून बदलले नाही. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहे आणि स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबर देशाच्या विकासाला हातभार लावत आहे. अशा या महात्मा फुले मुलांना अभिवादन करून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. धन्यवाद अनवर. यानंतर इतर सामने लवकर आपले विचार मांडले. नमस्कार, माझे नाव गीता. आज मी डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील रामजी व्यसंगी व शिक्षणाविषयी आस्त असणारे होते, म्हणून त्यांनी बाबासाहेब शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्यांनी फार कष्ट केले. बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. वडिलांच्या विचारावर पगडा आंबेडकर यांच्यावर होते. डॉक्टर बाबासाहेब यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तकात खूप रमायचे. वाचनामुळे त्यांना मन चिंतन करण्याची सवय जडली. कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तम ज्ञान, अखंड वाचन, त्यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. यावर करता घटनेचे शिल्पकार अभिवादन करून थांबते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी इतकासाठी
स्थापना केली, विधवा विवाहाचं प्रोत्साहन दिले, अनाथालय काढली, सर्वांना शिकावे या तळमळीने अहोरात्र झळकले. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मंडप सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. वसतिगृह निर्माण करून विद्यार्थ्यांसारखा राहण्याची सोय केली. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जात असे. या दोन व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत. याला मी मनपूर्वक अभिवादन करून माझे मी दोन शब्द धन्यवाद गुरुजी. मी आता आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे.